अलीकडे डिजिटल अरेस्ट नावाचा एक नवीन प्रकार जोरात सुरू आहे। सीबीआय, ईडी, NIA कडून व्हिडिओ कॉल येतो आणि सांगितलं जातं तुम्हाला डिजिटल स्वरूपात अटक करण्यात येते। पण सत्य काय? हा प्रकार पूर्णपणे खरं तर बनावट आहे। डिजिटल अरेस्ट म्हणजे नेमकं काय? डिजिटल अरेस्ट किंवा आभासी अटक हा प्रकार जगात कुठेही अस्तित्वात नाहीये, तरीही लोक याला बळी पडत आहेत। स्कॅमर्स तुमच्या फोनवर व्हिडिओ कॉल करतात आणि सांगतात ते सीबीआय, ईडी, NIA, इन्कम टॅक्स, DRI, कस्टमर्स किंवा NCB मधून बोलतायत। विश्वास बसावा म्हणून सरकारी लोगो, अधिकारी पोशाख, बनावट ID सगळं दाखवलं जातं। हे तुम्हाला कसे फसवतात हे आपण पाहूयात। ते सांगतात तुम्ही घोटाळा केलाय, कर चोरी केली आहे, तुमच्या नावावर पार्सलमध्ये ड्रग्ज मिळालेत, तुमचे खाते काळा पैसा कायद्याअंतर्गत सील झाले आणि मग धमकी। तुम्हाला डिजिटल अटकेत घेतलं जातं, सर्वेक्षणाखाली आहात असं सांगितलं जातं। व्हिडिओ कॉलवरच बनावट समन्स दाखवले जातात आणि जामिनासाठी पैशाची मागणी केली जाते। पैसे दिले की कॉल कट आणि फसवणूक पूर्ण। कायदेशीर तरतूद काय आहे या सगळ्यांमध्ये हे आपण बघूया। कायद्यात डिजिटल अटक असा कोणताही शब्दच नाही। पोलिसांना चौकशीसाठी बोलवायचं असल्यास ते कायद्यानुसार लेखी नोटीस पाठवतात। गंभीर नसलेल्या गुन्ह्यातही अटक करण्याआधी नोटीस देणं बंधनकारक असतं। हे समन्स खरं आहेत का ते तपासण्यासाठी त्या संस्था ऑनलाईन व्हेरिफिकेशन सुविधा देतात। कोणत्याही गुन्ह्यात अटक करायची असल्यास ती प्रत्यक्ष प्रक्रियेद्वारेच केली जाते। आभासी किंवा डिजिटल अटक असा प्रकार अस्तित्वातच नाहीये आणि सर्वात महत्त्वाचं, जामीन न्यायालय देतं। ऑनलाईन पैसे देऊन जामीन घेण्याची कुठलीही पद्धत नाही। डिजिटल अरेस्ट व्यतिरिक्त कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची हेही आपण पाहूयात। सरकारी यंत्रणेकडून व्हिडिओ कॉल येणं, ATM किंवा UPIचा तपशील मागणं, अकाउंट सील केलंय सांगून भीती दाखवणं, तात्काळ पैसे ट्रान्सफर करण्याची मागणी, व्हॉट्सअपवरून नोटीस पाठवणं हे सर्व 100% फसवणूक आहे। यामुळेच डिजिटल अटक अस्तित्वात नाही। घाबरू नका, विश्वास ठेवू नका, पैसे कधीही पाठवू नका आणि फसवणुकीचा संशय असल्यास 1930 वर कॉल करा किंवा cybercrime.gov.in येथे तक्रार नोंदवा। सतर्क रहा, सुरक्षित रहा आणि तुम्हाला ही सगळी माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी नवशक्ती YouTube पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।